हाय हॅलो नमस्कार, उषाच रेसिपी आणि व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बोंबील मसाला। बोंबील मसाला अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनवायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। इथे मी घेतले आहेत ओले बोंबील। हे ओले बोंबील मोठे पण आहेत आणि ते जाड पण आहेत। तर ह्या बोंबलांना मी व्यवस्थित कट करून घेतलं, छान त्याचे कल्स काढून घेतलेले आहेत आणि कट करून आपल्याला अशा तुकड्यांमध्ये ह्या बोंबलाचा मसाला करायचा आहे। आता पॅन मध्ये 2 चमच तेल घेऊ आणि त्याचबरोबर घेऊया 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या। लसूणच्या पाकळ्या ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं परतवून घेऊ। आता घेऊ मसाले। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचा लाल तिखट, सर्व मसाले तेलामध्ये छान असं मिक्स करून घेऊ। लसूण जास्त घेतल्यामुळे त्याचा सुवास खूपच छान येत आहे। इथे मी एकदम मंद गॅस केलेला आहे आणि मसाले करपून द्यायचे नाहीत आपल्याला। व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मी इथे घेणार आहे वाटण। हे मी वाटण करून आधीच ठेवलं होतं। त्यामध्ये मी घेतलं आहे ओलं खोबरं, अद्रक, कांदा, लसूण, मिक्सर मध्ये पाणी घालून बारीक वाटून घेतलं। आता हे वाटप आपण या मसाल्यामध्ये घेऊ। पुन्हा व्यवस्थित छान असं परतवून घेऊया। मसाले खाली लागले नाही पाहिजेत। त्यानंतर आपण इथे घेणार आहोत अर्धा ग्लास पाणी। मच्छीचा आंबटपणा वाढवण्यासाठी मी इथे घेतले आहेत कोकम। इथे 4-5 मी कोकम घेतलेले आहेत। छान अशी उकळी येऊन देऊया आणि तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण बोंबील सोडून घेऊया। इथे मी मोजकेच बोंबील घेतलेले आहेत कारण मला थोडेसेच बोंबील पाहिजे होते। सगळ्या बोंबलाचा मी मसाला करणार नव्हते, त्याच्यामुळे मी जेवढे लागेल तेवढेच बोंबील इथे घेतलेले आहेत। एक एक करून बोंबील टाकून घेतले। आता आपण मीठ टाकायला विसरलो होतो, त्याच्यामुळे मी इथे मीठ टाकून छान असे बोंबील परतवून देखील घेतलेले आहेत। हे बोंबील जाड असल्या कारणाने व्यवस्थित परतवले जातात। बारीक बोंबील असते तर हे विरघळले असते। तरी त्याला झाकण लावून घेऊया। झाकण पूर्ण लावायचं नाही, अर्ध झाकण लावून घेतलेलं आहे कारण आपल्याला याचा मसाला पूर्ण आटवून टाकायचा नाहीये। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढले आणि तुम्ही पाहू शकताय किती मस्त हे बोंबील शिजलेले आहेत। पुन्हा यांना पलटून घेतलं जेणेकरून दोन्ही बाजूने हे बोंबील छान शिजले गेले पाहिजे। अजून 2 मिनिटं मी हे झाकण न लावता शिजवून घेऊया। आता गॅस बंद करू आणि तुम्ही पाहू शकताय हे बोंबील अजिबात कुस्करलेले नाहीत आणि आपण प्लेटमध्ये हे सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकताय बोंबील अख्खेच्या अख्खेच आहेत आणि खूप सुंदर हा मसाला झालेला आहे बोंबीलचा। अशा पद्धतीने झटपट हा बोंबीलचा मसाला होतो। काही मसाल्याचा वापर जास्त केलेला नाहीये। खूप टेस्टी आणि अतिशय सुरेख बोंबील मसाला तयार झालेला आहे। मला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।